सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. अशातच अनेक ठिकाणी ठाणे शहरामध्ये देखील पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाण्यातील कापूरवाडी परिसरामध्ये देखील मुसळधार पावसामुळे काही भागामध्ये पाणी साचलं होतं. या साचलेल्या पाण्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे परिसरातील वाहन चालकांना आणि नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे. दुपारपर्यंत ठाणे शहरामध्ये 44.18 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. तर एकूण ठाणे जिल्ह्यामध्ये 21 जूनपासून ते 20 जूनपर्यंत 246.69 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील तातडीच्या दुरुस्ती कामांमुळे शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 वाजल्यापासून शनिवारी 22 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत शहराचा वेगवेगळ्या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळामध्ये स्टेम प्राधिकरणाकडून येणारा पाणीपुरवठा झोनिंग करून सुरू ठेवला जाईल. शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 ते रात्री 11 या 12 तासांच्या अवधीत घोडबंदर रोड, साकेत, नवीन पाईपलाईन येथील पाणीपुरवठा बंद राहील. तर शुक्रवारी 21 जून रोजी रात्री 11 ते शनिवारी 22 जून रोजी सकाळी 11 या काळामध्ये ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याचा काही भाग येथे 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळामध्ये पिसे उच्चदन केंद्र, टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्च दाब सब स्टेशनमधील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, फिल्टर बेड वॉल दुरुस्ती इत्यादी तातडीची कामं करण्यात येणार आहेत. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. तर नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून पाणी जपून वापरावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी, दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा, रोहिदास मुंडे यांची मागणी.
दिव्यात नालेसफाईची कामं पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचं हातोनात नुकसान झालेलं आहे. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त याला जबाबदार असून त्यांना निलंबित करावे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे. दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाआधी करणं अपेक्षित होते. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढलेला गेला नाही. वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आलेल्या नाहीत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केल्याने गेल्या वर्षीपेक्षा देखील गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डीजी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसलं आहे. दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यामध्ये दिव्यात पाहायला मिळतो. मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा विभागातील नालेसफाई होत नाही. 31 मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेडलाईन दिली होती. त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही. यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हातसफाई झाली नाही आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो. आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस चालू झालेला आहे. रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे. आज आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे, जय शिवशंकर चाल आहेत. या चालींना 2-2 ते 3-3 फूट पाणी गेलेलं आहे. याला जबाबदार कोण? तर आम्ही सांगितलं होतं की ह्याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत. तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीने या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो. आणि आपण बघाल तर ही भगवान म्हात्रे चाल आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही या चाळीचा पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थितरित्या करून द्या. इथल्या लोकांना खूप अडचणी होतात. पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय, परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने उपाययोजना करावी आणि इथल्या नाल्या तात्काळ काढून इथल्या लोकांना, रहिवाशांना दिलासा द्यावा हीच विनंती. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक-अटी दूर करा. आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीचा आंदोलनाचा इशारा. अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत राज्य शासनाने बदल करून जाचक अटींचा समावेश केला आहे. यामुळे अनुसूचित जातींच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अनेक अडचणी निर्माण करण्याचा कुटील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये सर्वपक्षीय फुले शाहू आणि आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे केला आहे. नव्या GR-मधील अटींवरती अभ्यास करून GR-मधील जाचक अटी रद्द करून पूर्वी असलेल्या GR-प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने यावरती लक्ष केंद्रित न केल्याने GR-ची होळी करून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लवकरच ठाण्यात आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरी विचारसरणीच्या संस्था, पक्ष यांची बैठक होणार असल्याचं रिपाई ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे आणि BRSPचे पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी सांगितले आहे. हा जो GR आहे 30 ऑक्टोबर 2023ला सहसचिव दिनेश ढिंगरेंच्या सहीचा आहे. तो GR जो आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिल्या जाते त्यांच्या नावाने. ती स्कॉलरशिपची स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याची मर्यादा फक्त 75 आहे. त्यात पण 50% मास्टर, 50 फक्त मास्टर्स, 25 ही PhD साठी आहे. आणि त्याचा जो खर्च आहे, पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे, त्या कॉलेजच्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे, ती संपूर्ण फी दिल्या जाते. यावेळेस फक्त ते 30,000 केलेली आहे. आणि US-ला आणि UK-ला 30 लाख आहे, 30 लाख आहे. आणि US-ला 15,000 समथिंग डॉलर आहे ह्याचा निर्वाह भत्ता. आणि UK-ला 9,699
हा युरो आहे. तर हे जे आहे हे फार बंद छोटं आहे, कारण तिथल्या फी कमीत कमी 40-50 लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे. ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना, कारण शासनाला पाहिजे QS रँकिंग 100-200च्या आतमध्ये. तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी आहे, तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी 50-60 लाखाच्या वरती आहे आणि इथं 30 लाख देत आहेत. हा जो त्यांनी बेबनाव आहे, म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये. त्याचबरोबर सगळ्यात मोठी अट जी टाकलेली आहे ती अट ताबडतोब रद्द करावी. जिची मार्क डिग्रीला 75% आणि मास्टर्स झाल्याच्या नंतर 75%ला PhDला. तर हे जी 75%ची जी अट आहे ती आमची मागणी आहे 2003च्या GR प्रमाणे 55% होती, ती 55%च असली पाहिजे. हा झाला फी युनिव्हर्सिटीचा विषय. युनिव्हर्सिटी तुम्हाला उच्च दर्जाची पाहिजे, मग उच्च दर्जाचं फी पण तुम्ही दिली पाहिजे. तिथं उच्च दर्जाची फी दिल्या जात नाही. तर ती फी सरसकट जी त्या युनिव्हर्सिटीची फी असेल ती फी संपूर्ण महाराष्ट्र शासनाने त्या विद्यार्थ्याची भरावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे. हा जो स्तर उंचवण्याचा जो विषय आहे किंवा समानता आणण्याचा विषय आहे तो त्यांनी तसा रद्द करावा. चुकीचा आहे तो. दाखवण्याचे जात वेगळे, करण्याचे जात वेगळे. अनुसूचित जाती जमाती बौद्ध समाजाचे लोक शिक्षण घेऊन मोठे होऊन पुढे जावे हा कुटील डाव आहे. जाऊ नये हा म्हणून कुटील डाव आहे. ठाणे नाशिक हायवेवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. पाऊस आणि रस्त्यांची अर्धवट कामं यामुळे झाली वाहतूक कोंडी. खारेगाव टोल नाक्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याची वाहतूक पोलिसांची माहिती. नाशिक हायवेवरती लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला. गेल्या तासाभरापासून वाहतूक कोंडी झाल्याने वाहन चालक हैराण झाले होते. रस्त्यांची कामे आणि खारेगाव टोल नाका येथे पडलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. सकाळपासूनच ठाण्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार अशी हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर हा कायमच राहिला तर काही ठिकाणी पावसाचा जोर हा कमी असा पाहायला मिळाला. अशातच नाशिक हायवेवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा या पावसाच्या दरम्यान लागलेल्या पाहायला मिळाल्या. तर या लांबच लांब रांगांचा वाहन चालकांना मोठा सामना करावा लागला. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1946 20 जून रोजी 391व्या श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे यांच्या वतीने कलाकारांनी पोवाडे सादर केले. तर ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या बँड पथकाने महाराष्ट्र गीताची सलामी दिली. याप्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले, राज्याभिषेक समारोह संस्थेचे शंतनू खेडकर इत्यादी उपस्थित होते. तर कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर येथे उपस्थित होते.